आम्ही ज्या पद्धतीनं ज्याने आमचा पक्ष फोडला, ज्याने आमचं सरकार पाडलं, ज्याने सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्याशी आम्ही हात मिळवणी करणार नाही. आमची एक स्वाभिमानी भूमिका आहे. काय होईल ते होईल. माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आज आहे, मूळ शिवसेना, त्यांची भूमिका पक्की आहे. सत्ता गेली ह्याच्यात, काय सत्ता गेली ह्याच्यात. आमचे काय साखर कारखाने नाही आहेत, आमच्या काय शिक्षण संस्था नाही आहेत. आम्ही फाटके लोक आहोत. त्याच्यामुळे आम्हाला चिंता नाही आहे. जे काय आमचं घ्यायचं ते ईडीने घेऊन टाकलेलं आहे. आम्ही परखडपणे उभे आहोत, भक्कमपणे उभे आहोत या प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी. आज भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे आणि अजित पवार उभे केले 2, उद्या अजून 50 उभे करतील या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राची वाताहत करतील. सीबीआय, ईडी, धमक्या या माध्यमातून राजकारण भारतीय जनता पक्ष जे करत आहे त्यांना जर मोकाट रान द्यायचं नसेल तर अशा प्रवृत्तींना परत जवळ करू नये या मताचा आम्ही आहोत. आम्हालाही संधी आहे ना. जे आम्हाला सोडून गेले त्यांचे आमचे जवळचे संबंध आहेत, घरोब्याचे संबंध होते. पण आम्ही म्हटलं त्या प्रवृत्तीकडे ढुंकून पाहायचं. आम्ही लोकांना काय तोंड दाखवणार. आम्ही लढतो आहोत. आम्ही लढणारे लोक आहोत. आम्ही तडजोड करणारे लोक. आम्ही तडजोडवादी नाही. आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आम्ही तयार केली. आम्हाला कार्यकर्त्यांना विचारावं लागत नाही काय करायचं. आमचा कार्यकर्ता सांगतो साहेब जायचं नाही, प्राण जाय पर वचन न जाय. ही आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका. पण काही पक्ष असे असतात जे अधिक लिबरल असतात किंवा जे कार्यकर्ते वगैरे वगैरे असं सांगून त्यांची निर्णय घेत असतात. पण तो त्यांचा प्रश्न आहे. खरं म्हणजे आता पुढल्या 17 तारखेला येणाऱ्या माननीय शरद पवार आणि माननीय उद्धव साहेब आम्ही एकत्र आहोत सर एका कार्यक्रमात, माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमात. माननीय शरद पवार यांच्याविषयी आमची काहीच तक्रार नाही. कालच त्यांच्या एका कार्यक्रमात खुले चित्रपट पाहायला गेले होते पवार साहेब आणि कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. काय घोषणा दिल्या? फुले आंबेडकरांचे खरे वारसदार शरद पवार. बरोबर ना. आता फुले आंबेडकरांचे वारसदार हे मला असं वाटत नाही की गद्दार आणि भाजपच्या बैठणीला जातील. पुरोगामी महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर शरद पवार हे या विचारांचे एक प्रमुख वारसदार आणि शिल्पकार आहेत. आणि अशा वेळेला शरद पवार त्यांचा पक्ष जो त्यांनी संघर्षातून उभा केला, अजित पवारचा पक्ष खरा नाही, एकनाथ शिंदेचा पक्ष खरा नाही, हे अमित शहाचे पक्ष आहेत. हे अमित शहाचे पक्ष आहेत. मी तोंडावर बोलतो अमित शहाच्या सुद्धा आहे. हे अमित शहाने निर्माण केलेले पक्ष आहेत. अमित शहाच्या पक्षामध्ये सुप्रिया सुळे जाणार आहेत का? अमित शहाच्या पक्षाचं खाली नेतृत्वात त्याच्या खाली माननीय पवार साहेब या त्यांच्या